मित्रांनो, शेवटी कोल्हापूरकर हारले आणि वनतारा जिंकलं. महादेवी किंवा माधुरी असं हत्तीनीचं नाव होतं. ते शेवटी वनतारावाले घेऊन गेले. शेवटी कुठंतरी वाटतं ना की इथं पैसाच जिंकला आणि माणुसकी हारली. आज 700 वर्षाची परंपरा मोडली. आज 40 वर्षापासून ती गावकऱ्यांच्या सहवासात होती महादेवी हत्ती. ना कधी गावकऱ्यांनी तिला त्रास दिला, कधी तिने गावाला कधीच कुठला त्रास दिला. खूप आनंदात तिचं जीवन जगत होती ती आणि गावकरी खूप सुखात वाढवत होते तिला. पण शेवटी कसं आहे ना, कधीतरी असं वाटतं की पैसा हा माणुसकीपेक्षा मोठा आहे. शेवटी ते महादेवी हत्तीनीला घेऊन गेले. आता महादेवी हत्तीनं आपल्याला म्हणजे कुठेच दिसणार नाहीये. याचा म्हणजे लोकांवरचं इतकं भयंकर प्रेम होतं की आज लोक अश्रू डाळत होते. ज्यावेळेस तिला विदाई करत होते, तिथनं तिला घेऊन गेले, त्यावेळेस लोकांचे अश्रू लागत होते. काही ठिकाणी बघितलं असेल पोलिसांच्या गाड्या वगैरे फोडल्या. हे लोकांचं प्रेम होतं, आक्रोश होता. पण कदाचित पैशापुढं तो फिका पडला. त्याच्यामुळं हा व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच आहे की कधीतरी असं वाटतंच ना की माणुसकी किंवा काय त्याच्यापेक्षा खूप मोठा आहे हा पैसा. आणि कोणाच्या हट्टापायी असो किंवा कोणाच्या कशापायी, मी त्या विषयात जास्त खोल शिरणार नाहीये. पण दुःख याचं वाटतं की आज लोकांचं एवढं प्रेम होतं तिच्यावर आणि गावकऱ्यांच्या सहवासात एवढी राहत होती ती. तर आज तिला शेवटी कोर्टाने निर्णय दिला की तिला तिथं त्या गावात राहण्यास म्हणजे धोका आहे. त्याच्यामुळे तिला घेऊन गेले. सांगण्याचं तात्पर्य हेच की माणुसकीपेक्षा पैसा हा नेहमीच मोठा असतो, असं आज पुन्हा एकदा दिसून आलं. धन्यवाद.